नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की PCB आणि PCM ग्रुपचा जो रिझल्ट आहे तो लवकरच लागणार आहे. त्याची डेट देखील तुम्हाला सांगितलेली आहे मी. अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये मी देखील मध्यभागी सांगणार आहे की कधी रिझल्ट लागणार आहे आणि स्कोअर कार्ड पण कधी रिलीज होणार आहे हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बरेच जण सबस्क्राईब करत नाही, जेणेकरून त्यांच्यापर्यंत अशाच नवनवीन इम्पॉर्टंट अपडेट भेटत नाहीत, ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे इम्पॉर्टंट अपडेट भेटणार नाही त्यांना हा कॅप राऊंड 1, 2, 3 प्रोसेस करणार नाही, रजिस्ट्रेशन कसे करायचे करणार नाही. आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती फ्रीमध्ये दिली जाते. संपूर्ण रजिस्ट्रेशन कसे करायचे, कॅप राऊंड फॉर्म कसा भरायचा, रिझल्ट कधी लागणार आहे, या संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते. त्यामुळे आत्ता जायचं आणि चॅनलला खाली सबस्क्राईब करायचे. आणि तुमच्यासाठी एक फ्री काउन्सलिंग आपण लॉन्च केलेली आहे, जी की 3K सबस्क्रायबर ज्यावेळेस होतील. आता फक्त एक 800 सबस्क्रायबर राहिलेले आहे, 800 ते 900, ठीक आहे. लवकरचा ते कंप्लीट करा. सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना फ्रीमध्ये काउन्सलिंग केली जाणार आहे, गाईड केलं जाणार आहे. ज्या काउन्सलिंगची फी जी बाहेर असते ती 1499 अशी असते, ठीक आहे. 1499, 799 अशी फी असते. आपण ती फ्रीमध्ये घेणार आहोत संपूर्ण विद्यार्थ्यांची ग्रुप करून, ठीक आहे. व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, इंस्टाग्रामला फॉलो करायचा आणि टेलिग्रामला देखील जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी इम्पॉर्टंट अपडेटच्या लिंक्स टाकत असतो मी, ठीक आहे. आता पहा, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MST CETचे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असते, ठीक आहे. थोडक्यात सांगणार आहे, जास्त वेळ घालणार नाही, त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, तुमच्यासमोर एक मी PPT दाखवलेली आहे. या PPTमध्ये असं आहे की MST CETची कॅप राऊंडची प्रोसेस आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिली कॅप राऊंड प्रोसेस जी म्हणजे रजिस्ट्रेशन सगळ्यात पहिले असतं, ठीक आहे. रजिस्ट्रेशनची डेट कधी सुटते तर ती रिझल्ट लागल्यावर, ठीक आहे. रिझल्ट लागल्यावर रजिस्ट्रेशनची डेट, ठीक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे ते एक मिनटं फॉर्म फिलिंग, ते रजिस्ट्रेशनमध्ये फॉर्म फिलिंग असतं, डॉक्युमेंट अपलोड असतं, फायनल सबमिट असतं, ठीक आहे. आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन असतं आणि कन्फर्मेशन असतं. आता पहा, फॉर्म फिलिंग म्हणजे काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं, ते फायनल सबमिट करावं लागतं. सबमिट ऑनलाईन करू शकता, ठीक आहे, किंवा मग ऑफलाईन, ठीक आहे. ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन. एखाद्या तुमच्या आजूबाजूचे कॉलेज असते, ठीक आहे, डिग्रीचं असेल कोणतंही कॉलेज असेल, त्या ठिकाणं तुम्हाला सबमिट करायचे असतात डॉक्युमेंट. आणि ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असं म्हणतो. जर तुम्हाला सबमिट करायचे असेल कॉलेजमध्ये जाऊन तर त्याला फिजिकल म्हणतात, आणि ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन. ज्यांच्या आजूबाजूला कॉलेज नाही, ठीक आहे, ज्यांच्या आजूबाजूला डिप्लोमा म्हणतोय, डिग्रीचं कॉलेज नाही, तर त्यांना या ठिकाणं ई स्क्रुटिनी करायची असते, ठीक आहे. हे सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. आता पहा, फायनल सबमिट होतं डॉक्युमेंटचं, ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं, कन्फर्मेशन. मग ते कन्फर्मेशन होतं आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर तुमचं काय होतं, या ठिकाणी पहा, सेकंड पॉईंट जो आहे तो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा दिसतं रँक कितवा आहे, काय कितवा आहे, तुमची मेरिट किती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करायची असते. बरोबर आहे का नाही, कास्ट बरोबर टाकली का नाही, डेट ऑफ बर्थ आहे का नाही बरोबर, संपूर्ण माहिती चेक करायची असते. ती तुमच्या लॉग इनमध्येच लागते, ठीक आहे. त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवत असतो. फायनल मेरिट लिस्ट, जर याच्यात काही मिस्टेक असेल तुमच्या, तर त्या मिस्टेक दुरुस्त करून तुमची फायनल मेरिट लिस्ट लागत असते. आणि एकदा का फायनल लागली तर तुमचा परत दुरुस्त होत नाही, ठीक आहे. म्हणजे जसं की तुमचा कास्ट चुकली आहे, तर तुम्हाला फायनलच्या आधीच ती दुरुस्त करून घ्यावी गरजेचे असते प्रोव्हिजनलमध्ये. नाही केली तर तुमचं ते फायनलमध्ये चेंज करता येत नाही, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची नोंद घ्या. भरपूर जणांचं हे चुकतं की ते कास्ट वगैरे नीट पाहत नाही, परत डेट ऑफ बर्थ वगैरे चुकीची टाकतात आणि ती फायनलमध्ये परत मेरिट लिस्टमध्ये ते कव्हर होत नाही, एडिट होत नाही, बदलत नाही, ठीक आहे. कॅप राऊंड 1 आणि फॉर्म फिलअप, ठीक आहे. कॅप राऊंड 1 ज्यावेळेस फायनल मेरिटला लागते त्यानंतर कॅप राऊंडच्या डेट सुटतात. कॅप राऊंड 3 असते, ते सगळ्यांना माहिती आहे. कॉलेज नेम फॉर्म फिल असतं, त्याच्यामध्ये कॉलेजची लिस्ट आपण फ्री काउन्सिलिंगमध्ये देणार आहोत. लवकरच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. आता कॉलेजची लिस्ट तुमच्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला टाकायची असते. त्यानंतर जी समजा तुम्ही आता कॉलेजची लिस्ट केली आहे, एक 15 ते 20 कॉलेज टाकलेले आहेत तुमच्या पर्सेंटेजनुसार. त्यानंतर तुमचा काय असतो, कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट असते. अलॉटमेंट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुमचा लागलाय का नाही नंबर, हे त्या कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंटमध्ये कळून येतं, ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला जर ते कॉलेज आवडलंय, ज्याचा समजा नंबर लागला आणि ते कॉलेज आवडले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ते फिक्स करू शकता. आणि जर तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही काय करू शकता,
की सेकंड कॅप राऊंडसाठी ॲप्लिकेबल आहात. फ्रीज करायचं नाही. ज्यांना सेकंड कॅप राऊंड, थर्ड कॅप राऊंड भरायचे आहेत, फर्स्टला नंबर लागला त्यांनी फ्रीज करायचं नसतं. ठीक आहे. त्याची संपूर्ण माहिती मी टाकत असतो रिझल्ट लागल्यानंतर. त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. आणि हा आता एक छोटासा तुमचा डेमो व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावं की कॅप राऊंड 1, 2, 3 कसे असतात. ठीक आहे. कॅप राऊंड 1 झाल्यानंतर 2 असा असतो, 3 असाच असतो आणि या ठिकाणी अलॉटमेंट वगैरे असते. स्पॉट राऊंड काय असते हे देखील मी सांगणार आहे. त्यामुळे आत्ता जायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फ्री काउन्सिलिंगची जी इमेज आहे ती मी आपल्या WhatsApp ग्रुपला टाकून दिलेली आहे. जे उशिरा जॉईंट होतील, जो लवकर जॉईंट व्हा. उद्यापर्यंत मी परत टाकेल ती. जे उशिरा जॉईंट होतील त्यांना तिचा लाभ भेटणार नाही. आणि लवकर WhatsApp ग्रुप तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.